नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज पास्ता बनवणार आहे। तर मुलांच्या आवडीचा हा पदार्थ आहे। तर मी एक पास्त्याचं पॉकेट आणलेलं आहे। तर आता एक प्लेटभर मी याच्यातला पास्ता बाजूला काढून घेणार आहे। तर 2 जणांसाठी एवढा पास्ता बस होतो। तर गॅसवर कढई ठेवलेली आहे। तर 2 गिलास पाणी ठेवायचे उकळण्यासाठी। थोडंसं मीठ टाकायचे आणि ही पास्ता याच्यामध्ये शिजवण्यासाठी ठेवायचा आहे आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे, पण जास्त पण शिजवायचा नाही। तोपर्यंत भाज्या कट करून घ्यायच्यात। तर पास्ता शिजेपर्यंत मी भाज्या कट करून घेणार आहे। तर याच्यामध्ये गाजर, ढोबळी मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची, कांदा घेतलेला आहे। तर शिजला ते बघण्यासाठी अशा पद्धतीने बताईने बघायचे। तर आता पास्ता शिजलेला आहे, गॅस बंद केलेला आहे। आता हे बाजूला काढून घ्यायचे चाळणीमध्ये। तर मी अशा पद्धतीने चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे। तर याच्यावर थोडंसं थंड पाणी टाकायचे। थंड पाणी टाकल्यामुळं एकमेकाला चिकटणार नाही। तर मी इथे एक टोमॅटो उकडण्यासाठी ठेवलं होतं। तर याची आपल्याला टोमॅटो प्युरी करायची आणि अर्धा कांदा शिजवण्यासाठी सोबतच शिजवलेला आहे, प्युरीमध्ये टाकायचे। तर अशा पद्धतीनं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे टोमॅटो। तर वरचं ते साल काढून घ्यायचे आणि कांदा पण शिजलेला टाकलेला आहे। तर बारीक फोडी करून घ्यायचे। तर वरचं देठ बाजूला काढून घ्यायचे। पेस्ट तयार केलेली आहे। तर इकडं फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे, 1 चमचा टाकलेला आहे। लसूण टाकायचं बारीक नकललेला। लसूण तळत आलेस कांदा टाकून घ्यायचा आहे, गाजर टाकायचे, सर्व भाज्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात। शिमला मिरची टाकलेली आहे। तर आता चांगले तळून घ्यायचं याला। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बेडगी मिरची पावडर टाकलेलं आहे थोडंसं। तर आता टोमॅटो प्युरी टाकलेली आहे याच्यामध्ये आणि सोया सॉस टाकायचा अर्धा चमचा, रेड चिली सॉस टाकलेला आहे मी अर्धा चमचा। तर आता सर्व एकजीव झालेला आहे। तर आता याच्यामध्ये पास्ता टाकून घ्यायचा आहे। तर आता सर्व एकजीव करून घ्यायचं आहे पास्ता। गॅस बंद करायचा, एकदम छान असा तयार झालेला आहे, बघू शकता। रंग पण छान आलेला आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।